नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय मराठी याच्यामध्ये आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे काय तर बघा, अनेक वेळा आपले बोलणे खूप शब्द वापरून सांगायलाच हवे असे नाही। अशा वेळी या अनेक शब्दांऐवजी चपकल असा एकच शब्द आपण वापरतो। या शब्दालाच शब्द समूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात। या शब्दामुळे आपले बोलणे प्रभावशाली होते, भाषेचा डौल, भाषेचं सौंदर्य वाढतं, ऐकायलाही मधुर वाटतं। एक उदाहरण घेऊया आपण। बघा, ते दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे आहे याच्याऐवजी जर मी असं म्हटलं ते साप्ताहिक आहे, किती छान वाटतं ऐकायला, म्हणजे भाषेचं सौंदर्य वाढलं। आता बघा, तो मुलगा, आता एखाद्याचं नाव घेऊया आपण। सपोज मी नाव घेते समीर, ठीक आहे। समीर अंग राखून काम करणारा मुलगा आहे याच्याऐवजी मी जर असं म्हटलं तर समीर अंगचोर आहे, ऐकायला छान वाटतं आहे की नाही, आणि कमी शब्दामध्ये होतं। मग याच शब्दांना आपण काय म्हणतो, शब्द समूहाबद्दल एक शब्द। आता बघा, सिंह अरण्याचा राजा आहे हे म्हणण्याऐवजी जर मी असं म्हटलं तर सिंह वनराज आहे की नाही, किती छान वाटतं। याच पद्धतीनं चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द याचा स्वाध्याय सोडवून घेऊया। बघा, प्रश्न क्रमांक 1, पुढील प्रत्येक शब्द समूहाबद्दल योग्य अर्थ असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा। आता इथे पहिलं बघा, मागून जन्मलेला। मग बघा, अग्रज, अनुज, सहोदर, ऐतखाऊ। मग याचं उत्तर आहे मागून जन्मलेला, ज्याला आपण काय म्हणतो, अनुज म्हणतो। म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। दुसरा, ज्याचा तळ लागत नाही असा, ज्याला आपण अथांग म्हणतो, पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे। तिसरा प्रश्न, केलेले उपकार जाणणारा। बघा, आता मुलांना माहिती आहे की स्वच्छंदी किंवा अल्पसंतुष्ट येणार नाही, पण इथे मात्र मुलं खूप कन्फ्यूज होतात। बघा, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ असतो, कृतज्ञ, आणि केलेला उपकार न जाणणारा कृतघ्न असतो। मग बघा, न जाणणारा कृतघ्न, शेवटला न, आणि केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, या दोन शब्दांमध्ये गोंधळ करू द्यायचा नाही। पुढचा प्रश्न बघा, मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण, ज्याला आपण काय म्हणतो, मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण, ज्याला आपण सदावर्त म्हणतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण पानपोई, आणि अन्न मिळण्याचं ठिकाण सदावर्त। पुढचा प्रश्न बघा, ऐकायला व बोलायला न येणारा, ज्याला आपण काय म्हणतो, मूकबधीर म्हणतो। म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, जमिनीखालील गुप्त मार्ग, ज्याला आपण काय म्हणतो, भुयार, पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, लग्नासाठी जमलेले लोक, त्याला आपण काय म्हणतो, वऱ्हाडी, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, शिकारीसाठी उंच बांधलेला माळा, ज्याला आपण काय म्हणतो, मचाण म्हणतो, पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न दुसरा, पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेल्या शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा। पहिला बघा, दरवेशी। आता बघा, माकडांचा खेळ करणारा कोण असतो, मदारी असतो। अस्वलांचा खेळ करणारा कोण असतो तर दरवेशी असतो। म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता सापांचा खेळ करणारा कोण असतो तर गारुडी असतो, आणि हत्तीला चालवणारा माहूत असतो। मग दरवेशीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, मूर्तिभंजक। आता बघा, मूर्तिभंजक, मूर्तीची तोडफोड करणारा तर योग्य आहे, कारण भंज म्हणजे काय, तोडणारा। मग मूर्तीची तोडफोड करणारा मूर्तिभंजक, पर्याय क्रमांक 1 हे योग्य आहे। मूर्तीची पूजा करणारा पुजारी असतो, मूर्ती बनवणारा मूर्तिकार असतो।
पुढचा प्रश्न बघा, आखाडा मालाचा साठा करण्याची जागा, 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, चौक कैदी ठेवण्याची जागा, तुरुंग आणि कुस्ती खेळण्याची जागा, ज्याला आपण काय म्हणतो, आखाडा म्हणतो. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मालाचा साठा करण्याची जागा गोदाम असतं. पुढचा चौथा प्रश्न बघा, घर कोंबडा. मग घर कोंबडा म्हणजे काय, अंग राखून काम करणारा अंगचोर, ज्याला लाज नाही असा निर्लज्ज, नेहमी घरात बसून राहणारा घर कोंबडा. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, क्षणभंगूर. मग याचं उत्तर बघा, कमी वेळ टिकणारा, कमी आयुष्य असलेला अल्पायुषी असतो, खूप आयुष्य असलेला दीर्घायुषी, घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित. आणि बघा क्षणभंगूरचा अर्थ आहे कमी वेळ टिकणारा. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. बघा त्यातला पहिला प्रश्न, शत्रूकडील बातमी काढणारा हेर. आपल्याला चुकीचं शोधायचं, हे बरोबर आहे. बातमी आणून देणारा वृत्तनिवेदक, ईश्वर आहे असा मानणारा आस्तिक, भाषण करणारा वक्ता. पहिलं, तिसरं आणि चौथं योग्य आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे, मग इथे चुकीचं आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, रणांगणावर आलेले मरण वीरमरण योग्य आहे. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा वावटळ योग्य. नदीची सुरुवात होते ती जागा संगम हे चुकीचं आहे. नदीची सुरुवात होते ती जागा म्हणजे उगम. हिंडून करायचा पहारा गस्त. मग याच्यामध्ये बघा आपल्याला चुकीचं विचारलं आहे, म्हणून मी ते चुकीचं आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया, ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, दररोज प्रसिद्ध होणारे मासिक, पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे षण्मासिक. बघा याच्यामध्ये चुकीचं आहे पर्याय क्रमांक 4, कारण पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक असतं. ठराविक अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे मासिक हे तीनही बरोबर आहेत. मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, डोंगर कपारीत राहणारे लोक गिरिजन, घरदार नष्ट झाले आहे असा अनाथ, आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी बरोबर आहे. पहिलं पण बरोबर आहे, तिसरं पण बरोबर आहे. कसलीच इच्छा नसणारा निरीच्छ हे पण बरोबर आहे. मग इथे चुकीची जोडी कोणती आहे, घरदार नष्ट झाले आहे असा अनाथ हे चुकीचं आहे. ज्याला आई वडील नाहीत तो अनाथ असतो आणि घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित असतो. म्हणून मी तो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, पूर्वी कधी घडले नाही असे मनोवेधक, स्वर्गातील इंद्राची बाग, नंदनवन, अरण्याची शोभा, वनश्री बरोबर आहे. मोजता येणार नाही असे अगणित हे पण बरोबर आहे. आता पूर्वी कधी घडले नाही असे मनोवेधक हे चुकीचं आहे, म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न चौथा, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही त्याच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. आता योग्य नाही विचारलं आहे, राज्यातील लोक. मग बघा प्रजाजन बरोबर आहे, रयत बरोबर आहे, प्रजा पण बरोबर आहे, भाट हे चुकीचं आहे, म्हणून मी तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मन आकर्षित करणारा, मनोहर, चित्ताकर्षक, चित्तवेधक, मनोरथ. मग बघा आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे, योग्य नसणारा म्हणजे याला न जुळणारा शब्द. मग मनोहर, चित्ताकर्षक, चित्तवेधक हे योग्य आहेत, मन आकर्षित करणाऱ्यासाठीच हे शब्द आहेत. मग मनोरथ हा शब्द याच्यासाठी योग्य नाही, म्हणून मग उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, हरिणासारखे डोळे असणारी. मग मीनाक्षी, मृगनयना, हरिणाक्षी, मृगाक्षी. हरणासारखे डोळे असणारी, मृगनयना, हरिणाक्षी आणि मृगाक्षी हे योग्य आहे. मीनाक्षी हे
चुकीचं आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. कैदी ठेवण्याची जागा, कारागृह, बंदीशाळा, तुरुंग. हे बरोबर आहे. कोठार म्हणजे काय, जिथे माल ठेवण्याची जागा त्याला आपण कोठार म्हणतो. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे याच्यासाठी योग्य नाही. पुढचा प्रश्न 5वा. प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्द समूहासाठी योग्य अर्थाचा शब्द निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. पहिला प्रश्न बघा. आमचा परिवार इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन कसतो. मग आता या प्रश्नामध्ये अधोरेखित कशाला केले, इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन. मग त्याला आपण काय म्हणतो, वतन म्हणतो. काय म्हणतो, वतन म्हणतो. म्हणून मग या प्रश्नासाठी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. शिवाजीराव भोसले भाषण करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. मग भाषण करणारे, मग याच्यासाठी योग्य शब्द आहे वक्ता. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चांदण्या रात्रीच्या पंधरवड्यामध्ये अंगणात बसायला आवडते. मग चांदण्या रात्रीच्या पंधरवड्यामध्ये याच्यासाठी योग्य शब्द आहे शुक्ल पक्ष. पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. गोदावरीबाई ईश्वर आहे असे मानत नाहीत. मग ईश्वर आहे असे न मानणारा त्याच्यासाठी योग्य शब्द आहे नास्तिक. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द यावरील स्वाध्याय स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेला आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.